मंडळी कसेच सगळे मस्त ना? मस्तच राहा, आम्ही पण मस्त मजेत आहे. तर मी आता रानात आले होते कशासाठी, तर शेळ्यांना गवत काढण्यासाठी. तर शेळ्यांचं गवत काय आहे ते बघा, एकदा तुम्हाला दाखवते. मेथीची भाजी हाय अशी सोडून दिली मंडळी सगळी मेथीची भाजी, कारण त्याला बाजार नसल्यामुळं. काय करणार आहे काढून तरी, लय अवघड आहे. कोणतं पीक केलं तरी बाजार नाही. कांदा भरून पाठवला 3 दिवस, तर कांद्याला पण बाजार नाही. 57 पिशवीचं फक्त मंडळी 12,000 आले. आणि सोमवारी घेवडा भरपूर निघला. सणाच्या ह्यानी वाटलं घेवडा बरा विकल, 40 रुपये किलो, तरी 20 रुपये किलो घेवडा विकला. नक्की पिकं कोणती करायची तरी कोणती, आता तेच डोकं चालत नाही. कारण सरकारने लयच अवघड करून ठेवले सगळ्याच पिकांच्या बाबतीत. आणि आता तरी पण 2 एकर कांदा लावून ठेवलाय. कांद्याची ही अवस्था असून सुद्धा आता त्याला खुरपायला सुद्धा इतकं अवघड जाणार आहे. सगळा लहवाळाच आहे त्या कांद्यात पण. गेल्या वर्षी जसं होतं तसंच त्या कांद्याच्या आता पण तीच हाल आहेत. अवघड वाटतंय आता ते खुरपायचं पण. पण एवढं वर्ष प्रयत्न करायचा खुरपायचं, नंतर काय पुढचं पुढं. कारण आता वैतागल्यासारखं झालं या कांद्याला सुद्धा. आणि भाजीपाल्याची पण ही अवस्था बघा, कसं करणार आहे शेतकरी. सरकारला तर काही फरकच पडत नाही, कोणत्याच पिकाला बाजारभाव नाही आणि सरकारला काहीच फरक पडत नाही. कारण सरकारला पण माहिती की शेतकरी काही शेती केल्याशिवाय राहत नाही. आणि आपण पिकं नाही करावं तर गवतानी रानं ही होऊन जाते आणि सगळी. आणि नाही पिकं केली तरी आपलं पोट तरी कशावर भरणार आहे, हे सरकारला माहिती आहे. कारण ह्यांचं जे जगणं ह्याच्यावर जीवावर येते. त्यामुळे आपल्याला शेती केल्याशिवाय पर्याय नाही. लय अवघड आहे. हाय ते बरं म्हणायचं आणि आपलं जे आहे ते रोजचं करत राहायचं. चला घेते शेळ्यांना भाजी काढते अजून. जाऊ दे, शेळ्यांचं तरी पोट भरल. शेळ्यांना पण गवत नाही, महिना झालं. नुसतं असंच चाललंय आपलं वाड्यावर ह्याच्यावर. ऊसाचं वाडं टाकून शेळ्यांचं चाललंय. गवत पण नाहीत रानाने, औषधं मारून मारून. चला.